वरळी डोम या सभागृहामधील हे व्यासपीठ आपण पाहतोय, सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पडतोय। मात्र राज्यावरच्या कानाकोपऱ्यातून कोणी उभे राहू नका, हे स्वयंसेवक जे ते सर्वांनी साइडला राहायला पाहिजे। या कार्यक्रमाची आता सुरुवात होणार आहे। हा प्लीज। तर या कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र गीतानं होणार आहे आणि त्यानंतर मुंबईचा मूळ जे असलेले कोळी बांधव आहेत त्यांच्या कृष्णकांत पाटील संघटनेचे प्रमुख या कार्यक्रमाची सुरुवात। कृष्णा पाटील जी, एक एक करून नेते देखील आता या ठिकाणी पोहोचलेत, कार्यकर्ते पोहोचले असून वरळी डोम पूर्णतः कार्यकर्त्यांनी भरून गेलेला आहे। घेऊन तिकडे जायचं। ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं होतं की मराठी जनांनी एकत्र यावं या विजय मेळाव्यासाठी, त्यानुसार विविध क्षेत्रामधील मान्यवर, साहित्यिक, कलाकार हे देखील मोठ्या संख्येने आता वरळी डोम इथं दाखल झालेले आहेत। विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या परिसरामध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू काय बोलणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। एकच आवाज मराठीचा आणि 20 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की दोन भाऊ एकत्र व्यासपीठावर यावे, महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करावे, मराठी माणसासाठी काहीतरी वेगळं करावं। आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची ही इच्छा पूर्ण होते आणि हा आनंदाचा क्षण आमच्या डोळ्यात टिपण्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो आहोत। मी खात्रीने सांगतो की आजपासून मराठी माणसाला एक वेगळी दिशा मिळेल आणि उद्यापासून नवीन महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल। मला वाटतं हे सगळं खूप पुढे आहे। आता ज्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलोय, भाषा, आणि आज माय मराठीने या दोन भावांना एकत्र आणलेलं आहे। सो ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी नसू शकते। युती, आघाडी हे सगळं पुढे होत राहील, परंतु आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कशी बदलेल भविष्यात? मला वाटतं हे दोन भाऊ एकत्र आल्याच्या नंतर महाराष्ट्राला वेगळ्या दिशेची काय गरज आहे? हाच कुटुंब आहे, हाच तो परिवार आहे ज्यांनी महाराष्ट्राला मागच्या 50 वर्ष दिशा दिलेली आहे। हा दिवस बाळासाहेब वरून बघत असतील तर त्यांनाही कुठेतरी आनंद होईल, कारण दोन भाऊ मी सांगतो की अनेक लोक अनेक वर्षापासून आम्हाला भेटत होते आणि ते सतत सांगत होते की दोन भावंड एकत्र आले पाहिजे, आम्हाला यांच्या सोबत राहायचंय, आम्हाला या दोघांना एकत्र पाहायचंय। त्या सगळ्यांची इच्छा आता पूर्ण होईल। मला वाटतं की आज संपूर्ण महाराष्ट्र हा एक तर बऱ्यापैकी इथे असेल किंवा टेलिव्हिजन समोर असेल या दोन भावांना एकत्र पाहण्यासाठी। काही व्यापारी लोकांकडनं देखील बोललं जात आहे की आम्ही मराठी शिकणार नाही। मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्हाला एकत्र येऊ द्या। असंही एवढे वर्ष आम्ही यांना धडा शिकवतोच आहे, याच्या पुढे धडा शिकवताना आमच्या बाजूला आणखी मजबूत खांदे असतील। पण नितेश राणे म्हणले जिहादी सभा आहे, जिहादी। मला वाटतं नितेश राणे हे काल परवा हिंदू झालेले आहेत। 2014च्या आधी तेच रोजा माणसाने त्यांना निवडून आणलं, त्यांना मारण्यासाठी आम्हाला सांगतात। ह्या माणसाला उद्या हिंदुत्वाला का नाही मारा, हिंदू लोकांना का नाही मारायला सांगणार? यांच्यावर भरोसा ठेवू नका, हा काल परवा हिंदू झालेला माणूस आहे। ठीक आहे, धन्यवाद। गर्दी झालेली आहे, तसा लोकांचा प्रतिसाद येताना दिसतोय। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर शिवतीर्थावर देखील आपला कॅमेरा लागलेला आहे आणि काही वेळातच राज ठाकरे या ठिकाणाहून बाहेर पडतील वरळी डोमकडे जाण्यासाठी। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकाच वेळेला वरळी डोम या ठिकाणी पोहोचतील। आज मराठी मराठी माणसाला, महाराष्ट्राला नेमकी काय दिशा हे ठाकरे बंधू देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ही दोन्ही दृश्य एकीकडे शिवतीर्थ राज ठाकरे यांचं निवासस्थान, तर दुसरीकडे वरळी डोम मधील सभागृह। या ठिकाणी महाराष्ट्र गीतानं आजच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, संपूर्ण वरळी डोम सभागृह खचाखच भरलेलं आहे। विविध ठिकाणी LED लावण्यात आलेल्या आहेत, बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वरळी डोम हे खचाखच भरणार आहे या दृष्टीनं रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात LED आणि कार्यकर्त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। विखुरलेला मराठी माणूस या ठिकाणी एकत्र येतोय। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही बऱ्याच वर्षांपासून मराठी माणसाची इच्छा होती, ती या निमित्तानं आज पूर्ण होते। ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं, मराठी माणसाचा आवाज बनायला हवं, ही अपेक्षा मराठी माणसाची आहे आणि या व्यासपीठाच्या निमित्तानं ती पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच, तर राज्य सरकारनं पहिलीपासून केलेली हिंदी सक्ती आणि त्याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उचललेला आवाज, त्यामुळे एक प्रकारे माय मराठी अर्थात आईनेच या ठाकरे बंधूंना एकत्र आणलंय अशी भूमिका, असं मत आता दोन्ही पक्षाचे नेते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ही एकी पुढेही कायम राहील असा विश्वास या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ठामपणे व्यक्त केला जातोय।
विखरलेला हा मराठी माणूस एकत्र येऊन काही चमत्कार करणार का याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये नेमके कसे मुद्दे असतील हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर एकाच व्यासपीठावर येऊन भाषण करण्याची म्हणजे समोरासमोर भाषण करण्याची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच वेळ आहे। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बाळासाहेबांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र असायचे, मात्र दोघांनी एकमेकांच्या समोर कधी भाषण केलं नव्हतं। आज मात्र